शोभा अखंड नारायणगावची. नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा. नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा. नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा. नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा. श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मीरा भाईंदर शहरातही तथाकथित झोंबी ड्रग्ज संदर्भातील धक्कादायक प्रकरणे समोर येत असल्याची माहिती मिळतीये. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. झोंबी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घातक अंमली पदार्थाच्या सेवनामुळे व्यक्तीचे वर्तन पूर्णपणे अनियंत्रित होत असल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी या ड्रग्जच्या प्रभावाखाली असलेले लोक विचित्र हालचाली करताना स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या घटना 2 ठिकाणी घडल्यात. यामध्ये 90 फीट रोड भाईंदर पश्चिम आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूला विशेषतः हे ड्रग्ज सेवन केलेली व्यक्ती दिसून आली आहे. अशा व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमांवर होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक वर्गाने चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः युवकांमध्ये या ड्रग्जचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता ही बाब अधिक गंभीर मानली जाते. स्थानिक रहिवाशांनी प्रशासन आणि पोलिसांना तातडीने या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केलंय. या ड्रग्जचा पुरवठा कुठून होत आहे, कोणत्या नेटवर्कद्वारे तो शहरात पोहोचत आहे याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे अंमली पदार्थ केवळ व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम करत नाहीत, तर समाजात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण करू शकतात. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.